काय केलं तर आम्हाला भाविक केलं. काय केलं? आम्हाला भाविक केलं. भाविक म्हणजे काय? भक्त. मग भक्त कोणाचे असतात? देवाचे. आम्हाला ही व्यवस्था भाविक करू वाहत आहे. मग भक्त कुणाचे असतात? देव. भाविक म्हणजे भक्त. भक्त देवाचे असतात. मग लक्षात घ्या, या मातीमध्ये आमच्या महापुरुषांना या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांनी दिलेला संदेश, या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य, या मातीमध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी दिलेलं शिक्षण, या मातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केलेली क्रांती, ही व्यक्ती ज्या ज्या वेळेस या आमच्या महापुरुषांना देव बनवला जाईल त्या वेळेस त्यांचं कार्य या मातीमध्ये संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्षात घ्या, ही लोक आमच्यासाठी देव नाही तर ही लोक आमच्यासाठी महापुरुष आहेत. महापुरुष. आम्ही त्यांचे अनुयायी आहोत. मग अनुयायी काय करतायत? तर अनुयायी अनुकरण करतायत. अनुकरण म्हणजे काय? आम्ही केलं अनुकरण. 20 मार्च 1927 रोजी महाडच्या 14 तळ्याच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम पाणी प्राशन केलं. स्वतः पाणी प्राशन केलं आणि त्यांच्या पाठून बघता बघता जमलेल्या सर्व लोकांनी त्यांचं अनुकरण केलं. पाणी मिळाले. मग काय झाले? तिथे अनुयायी झाले. 14 ऑक्टोबर अशोक विजयादशमीच्या दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या ठिकाणी माई साहेबा समवेत स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि बघता बघता तिथे 5 लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. काय केलं? लोकांनी अनुकरण केलं. म्हणून लक्षात घ्या, ही लोक आमच्यासाठी देव नाहीत, ही लोक आमच्यासाठी महापुरुष आहेत आणि आम्ही त्यांचे अनुयायी आहोत. बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धर्म दिला 1956 ला. आम्ही काय केलं? घरामध्ये बाबासाहेबांचा फोटो लावला, घरामध्ये गौतम बुद्धांचा फोटो लावला आणि आम्ही चाललो कुठं? इथूनच दिस गड चांदियाचं पत्र. आम्ही कुठं चाललो? गड चांद्याला. चला, मला समजत नाही या गड चांद्याचं आमच्या बौद्ध लोकांचं काय नातं आहे. ते देवी आमची नेमकी काय लागते? सासू लागते का, कुणाची मावशी लागते का, काय ते आत्या लागते, मला काही समजतच नाही. त्या गडचांद्याच्या देवीचं आणि आमच्या बौद्ध समाजाचं काय नातं आहे मला समजतच नाही. बरं, ही लोक त्या गडचांद्याच्या देवीला जात आहेत आणि त्या ठिकाणून ते कुठं पाण्याबिण्यात पडलेले टोळगोटे घेऊन येत आहेत आणि ते टोळगोटे आपल्या हॉलमध्ये ठेवत नाहीत. कारण तुम्ही हॉलमध्ये त्यांच्या घरात जाऊन बसाल ना, मग ते टोळगोटे तुम्हाला दिसतील. म्हणून ते टोळगोटे ठेवतायत आतल्या घरामध्ये, माझ घरामध्ये. लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सुंदर असा बौद्ध धर्म दिला आणि बरेचसे लोक आमचे जात आहेत कुठे? बडेपाड, सैलानी बाबा. कुठे जात आहेत? बरेचसे लोक आमचे सैलानी बाबा अजून सुद्धा जात आहेत. साला मला एक समजत नाही, सैलानी बाबा हा मुस्लिम समाजाचा देव आहे ना. मला कुठल्या धर्मावरती बोलायचं नाही, परंतु सैलानी बाबा हा मुस्लिम समाजाचा देव आहे. मग त्या ठिकाणी जास्तीत जास्त मुस्लिम लोकांनी जायला पाहिजे ना. कोणी गेला असेल आपल्यामधल्या सैलानीला? बरेचसे लोक गेले, सांगू नका. त्या ठिकाणी सैलानी बाबाला मुस्लिम समाजाने जायला पाहिजे ना, परंतु हे आमचे मूर्ख त्या ठिकाणी जातात सैलानी बाबाला. बरं, सैलानी बाबाला जातात ते जात आहेत आणि त्या सैलानी बाबाच्या कानामध्ये त्याला एक प्रलोभन देत आहे, आमिष देत आहे. ते सैलानी बाबा पण यांचं ऐकतो. म्हणजे या बाकी कुठल्या देवानी त्यांचं गाणं ऐकलं नाही. सैलानी बाबा यांचं ऐकतो. हा, सांग बाबा काय रे तुझं, तुला काय पाहिजे? आणि सैलानी बाबाच्या कानामध्ये हे लोक काहीतरी कान मंत्र देत आहेत आणि सैलानी बाबा यांचं ऐकतो, यांचा नवस पूर्ण होतं. आणि मग ही लोक काही दिवसांनी कंदोरी ठेवतात. बांधवांनो ऐका, कंदोरी. दादा ऐका, या बरेचसे लोक कंदोऱ्या ठेवतात. आणि या ठिकाणी कंदोऱ्याचं मटण प्रत्येकानं खाल्लेलं आहे. बरं, हे कंदोऱ्या कुठे असतात? त्यांच्या घरामध्ये नसतात, त्यांच्या अंगणात नसतात. साला हे कंदोऱ्या कुठेतरी दूरच असतात. हे कंदोऱ्या कुठेतरी दूर, गावाच्या दूर असतात. त्या कंदोरीला प्रत्येक जण जातं आणि त्या कंदोरीच्या ठिकाणी हे आपल्या नातेवाईकाला, गावातील सर्व लोकांना आमंत्रित करतायत. सगळे लोक कंदोरी जातात. आपण पण प्रत्येकानं कंदोरी खाल्लेली आहे. मी पण फार वर्षापूर्वी खाल्लेलं आहे.
मी गाव सोडून बरेच वर्षाला मुंबईला राहतो, परंतु मला आता आठवत नाही मी लास्ट टाइम कंदोरी कधी खाल्लेली आहे. अरे प्रत्येकाने कंदोरी खाल्लेली आहे आणि त्या कंदोरीच्या मटणामध्ये तुमच्या प्लेट मध्ये आलेलं मटण, तुमच्या वाटीमध्ये आलेलं मटण, कंदोरीचं मटण, त्या कंदोरीच्या मटणामध्ये जर का असं तुम्ही बोट फिरवलं आणि ते बोट वरती काढलं तर त्या बोटाला फक्त आणि फक्त चटणी, हळद आणि तेलच येते. काहीच नसते रे त्या कंदोरीच्या मटणामध्ये, नुसतं डुलका पाणी येतं. डुलका पाणी खायला जातं का तुम्ही? मिळत नाही का तुम्हाला मटण खायला? डुलका पाणी खायला जाता? अरे लक्षात घ्या, त्या कंदोऱ्या करणाऱ्या लोकांनी ना याच्या नंतर कुणाच्याही कंदोरीला जायचं नाही. जे लोक तुम्हाला कंदोरीचं आमंत्रण देतील त्याच्या कंदोरीला जायचं नाही, कारण आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले 4 मुलं गमावले रे. 4 मुलं बाबासाहेबांनी गमावले. अरे अन्न पाण्याविना मुलं गेले, औषधाविना बाबासाहेबांची मुलं गेले. कशासाठी? तुम्ही कंदोऱ्या करावं म्हणून. लक्षात घ्या, याच्या नंतर इथे जमलेल्या आणि मला ऐकणाऱ्याला प्रत्येकाला मी म्हणतोय की कुणीही याच्या नंतर कंदोरीला जात नाही. बंधूंनो, मला लव्ह लेटर यायला लागले, मी आटोपत घेतोय. असे येतात लव्ह लेटर, प्रत्येक ठिकाणी येतात. बाबासाहेब आम्हाला संदेश देत आहेत की जा तुमच्या घराच्या भिंतीवर ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. काय संदेश देऊ पाहत आहेत बाबासाहेब आम्हाला? काय संदेश देत आहेत बाबासाहेब आम्हाला? की जा तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. मग शासनकर्ती जमात म्हणजे बाबासाहेबांना काय अपेक्षित आहे? लक्षात घ्या, शासनकर्ती जमात म्हणजे बाबासाहेब आम्हाला नगरसेवक, आमदार, खासदार बनायला सांगत नाहीत, तर बाबासाहेब आम्हाला सांगतायत की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. शासनकर्ती जमात म्हणजे आम्हाला या देशाचा IAS, IPS, क्लास 1, क्लास 2 अधिकारी बनायचे आहे. ही जमात आम्हाला या ठिकाणी बनायची आहे, ते बाबासाहेब आम्हाला संदेश देत आहेत. परंतु काही मनुवादी पिढ्यावर शांत तिकडे काय आता जो आणि नाव घेतलं तो म्हणतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं नाही, त्या DN राऊंड संविधान दिलं. याचा विरोध फक्त याचा विरोध फक्त बौद्ध समाजानेच केला. बाकी बहुजन, कुठल्याही बहुजन बांधवांनी त्याचा विरोध केला नाही. त्याच्यानंतर हा अनिल मिश्रा नावाचा व्यक्ती उद्या चालून म्हणणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य उभंच केलं नाही. हाच व्यक्ती बोलणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलेलं नाही, तर स्वराज्य उभं केलं कृष्णा भास्कर कुलकर्णीनं. कारण ही व्यवस्था त्या प्रकारचं या ठिकाणी काम करत आहे. बंधूंनो, असे मध्ये मध्ये लव्ह लेटर आल्यावर फार गडबड होते, ते लिंकच बिघडून जाते. असो, 26 नोव्हेंबर 1949 रोजी बाबासाहेब निवांत सोप्यावरती बसले होते आणि सोप्यावरती बसले असताना बाबासाहेब क्षणात हसत होते आणि बाबासाहेब क्षणात रडत होते.